नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। महाकारुणिक, महातेजस्वी, महाबलशाली, सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य विश्ववंदनीय भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या माझ्या आदर्शांना मी सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो। संपूर्ण जगामध्ये काशाय वस्त्र धारण करून बालब्रह्मचारी जीवन जगून घरादाराचा त्याग करून भिक्षाटन करून बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणारे सर्व पूजनीय भिक्खू संघाला मी त्रिवार वंदन करतो। हा काळ जो सुरू आहे तो वर्षावासाचा पवित्र असा काळ आहे आणि ह्या वर्षावासाच्या दरम्यान पहिली जी पौर्णिमा आहे ती पौर्णिमा आषाढ पौर्णिमा, दुसरी जी पौर्णिमा आहे जे 2 दिवसानंतर येणार आहे ती श्रावण पौर्णिमा, तिसरी जी पौर्णिमा आहे ती भाद्रपद पौर्णिमा आणि चौथी जी पौर्णिमा आहे ती कार्तिक पौर्णिमा। आणि ह्या काळामध्ये उपासक आणि उपासिका मोठ्या श्रद्धेने धम्माचे पालन करीत असतात, शीलाचे पालन करीत असतात, शील पालन करायला महत्त्व देतात, समाधीचा अभ्यास करायला महत्त्व देतात। मानवी जीवन परिपक्व व्हावा, आमची बुद्धी परिपक्व व्हावा ह्याकरिता, प्रज्ञावंत होण्याकरिता महत्त्व देतात। त्याचबरोबर अष्टशील उपोषित व्रत धारण करण्याला सुद्धा उपासक उपासिका फार महत्त्व देत असतात आणि ते दिल्याच पाहिजे। उपासक आणि उपासिका पौर्णिमेच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी आणि 2 अष्टमी येत असतात त्या दिवशी उपोषित व्रत धारण करतात। काही उपासक आणि उपासिका जे असतात ते ह्या वर्षावासाच्या काळामध्ये कोणी आपल्या क्षमतेनुसार 10 दिवस, 15 दिवस, कोणी 1 महिना, 2 महिनेही करू शकतो आणि करतात। आणि काही उपासक उपासिका तर अशा आहेत की सुरुवातीपासून वर्षावासाच्या ते शेवटपर्यंत वर्षावासाच्या अष्टशील उपोषित व्रत धारण करून जीवन जगतात आणि मोठं सुखमय जीवन जगतात। तर अष्टशील उपोषित व्रत धारण करण्याला बौद्ध धम्मामध्ये फार महत्त्व आहे आणि त्याचा सुख तो शब्दात सांगता येत नाही, इतका अप्रतिम सुख मानवी जीवनाला लाभत असतो। आता जे हे 8 मौल्यवान असे शील आहेत जे धारण केल्याने माणसाचा उत्कर्ष होते, माणसाचा जीवन महान बनतो, असे 8 मौल्यवान शील कोणते आहेत ते आपण पाहूया। आणि अष्टशील उपोषिताच्या दिवशी उपासक उपासिका हे 8 शील धारण करीत असतात। तर हे 8 शील आपण आता पाहूया। पहिला शील आहे पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि। मी कोणत्याही प्रकारची जीवहिंसा करणार नाही।
अरहंत जन आजीवन जीव हिंसेपासून विरक्त राहतात. ते जीव हिंसा करत नाही, प्राणी हिंसा करत नाही. ते शस्त्राचा त्याग करून टाकतात. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही ह्यासाठी ते सजग राहतात. त्याप्रमाणे मी अरहंत जनाच्या अनुकरण करून, अरहंत जनाने ज्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये शीलाचे पालन केलं, तशा प्रकारे मी अनुकरण करून मी सुद्धा प्राणी हिंसा करणार नाही, शस्त्र बाळगणार नाही. मी आज शस्त्राचा त्याग करतो. माझ्यामुळे कोणाला त्रास होणार नाही ह्यासाठी मी सजग राहीन. आणि त्याचप्रमाणे माझ्या मनामध्ये सर्व प्राण्यांप्रती करुणा आणि मैत्रीभाव जागृत ठेवण्याचा मी सतत प्रयत्न करीन. अशा प्रकारे मी पानाती पाता शीलाचं पालन करण्याचा माझ्या शक्तीनुसार सर्वतोपरी प्रयत्न करणार, अशी उपासक उपासिका प्रतिज्ञा घेत असतात. दुसरा शील आहे अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामी. मी चोरी करणार नाही. अरहंत जन आयुष्यभर चोरी करत नाही. कुणी न दिलेल्या वस्तू घेत नाही, त्याचा उपभोग घेत नाही. जर कोणी वस्तू देतला असतील त्याचाच ते उपभोग घेतात. त्याप्रमाणे उपोषित व्रत धारण करणाऱ्या व्यक्तींनी असा विचार मनामध्ये करायचा, हा शील धारण करताना, की ज्याप्रमाणे हे अरहंत जन होते, ते चोरी करायचे नाही. कोणी न दिलेल्या वस्तू घ्यायचे नाही. त्याप्रमाणे मी सुद्धा कोणत्याही प्रकारची चोरी करणार नाही. मला न दिलेल्या वस्तू मी घेणार नाही. मी आज अदिन्नदाना हा शीलाचे पालन करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन. माझ्या शक्तीनुसार मी त्या प्रयत्नामध्ये खरा उतरण्याचा सतत प्रयत्नशील राहील. त्या वस्तू मी उपभोगणार नाही ज्या वस्तू मला कोणी दिल्या नाही. त्याच वस्तू मी उपभोगणार ज्या वस्तू मला कोणी देतील. तर हा झाला दुसरा शील. तिसरा शील आहे अब्रह्मचर्या वेरमणी सिक्खापदं समादियामी. अरहंत जन आजीवन जीवनपर्यंत ब्रह्मचर्याचे पालन करतात. त्याप्रमाणे मी सुद्धा आजच्या तरी दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करणार. काम वासनेपासून विरक्त राहणार. आज मनामध्ये सुद्धा मी कोणत्याही प्रकारची वासना जागृत होऊ देणार नाही. तर हा जो शील आहे अब्रह्मचर्या वेरमणी, हा शीलाला मी पुष्ट करण्याचा माझ्या परीने मी प्रयत्न करतो. अशा प्रकारे अष्टशील उपोषित व्रत धारण करणारे उपासक उपासिकांनी प्रतिज्ञा घेत असतात. आणि त्याच्यानंतर चौथा शील आहे मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी. मी खोटे बोलणार नाही, चुगली चहाळी करणार नाही, कुणाची निंदा करणार नाही, कुणाला फसवणार नाही. का? कारण अरहंत जन जे असतात ते असत्य बोलत नाही. जे बोलतात ते सत्यच बोलतात आणि सत्याला धरूनच बोलतात. त्याच्यामुळे त्याच्यावरती विश्वासार्हता असते.
विश्वसनीय ते लोक असतात. ते सत्याशिवाय अन्य काहीही बोलत नाही. ते कधी कोणाची चुगली चहाडी करत नाही, कधी निंदा करत नाही, कधी खोटं बोलत नाही. त्याप्रमाणे मी सुद्धा आज अरहंत जनांचे अनुकरण करतो. मी सुद्धा खोटं बोलणार नाही, निंदा करणार नाही, चुगली चहाडी करणार नाही. मी माझी विश्वसनीयता तयार व्हावी म्हणून प्रयत्नशील राहीन. मी कुणाला खोटं बोलून फसवणार नाही. अशा प्रकारचा हा एक शील आहे, चौथा शील. आणि त्याच्यानंतर पाचवा शील, सुरामे रय मज्ज पमादठाना वेरमणी सिक्खापदं समाधियामी. सुरा म्हणजे मादक द्रव्य. मी मादक द्रव्याचा सेवन करणार नाही. अरहंतजन जे असतात ते कधीही मादक द्रव्याचा सेवन करत नाही, नशा आणणाऱ्या पदार्थाचा सेवन करत नाही. मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये आज अरहंत जनांचे अनुकरण करतो. कोणत्याही मादक पदार्थाचे सेवन करणार नाही. मनाला शरीराला झिंग आणणाऱ्या कोणत्याही वस्तूचा सेवन करणार नाही. दारू, सिगरेट, तंबाखू ह्यासारखे तत्सम पदार्थाचा सुद्धा सेवन करणार नाही. मी आज ह्या नियमामध्ये स्वतःला बांधण्याच्या, ह्या व्यसनापासून मुक्त होण्याचा मी प्रयत्न करतो. ह्या व्यसनापासून हळूहळू मला मुक्तता लाभावी म्हणून आज जो अष्टशील उपोषित व्रत मी धारण करत आहो, त्यामध्ये हा जो शील आहे हा विशेष शील आहे की ज्याच्याने सर्व शीलाला महत्त्व प्राप्त होतो आणि सर्व शील माणूस पूर्णपणे करू शकतो, त्याचे आचरण करू शकतो. एवढंच नाही तर जीवनामध्ये ह्या शीलाचा फार महत्त्व असतो. त्याचप्रमाणे विकाल भोजना वेरमणी सिक्खापदं समाधियामी. विकाल भोजना, मी अवेळी भोजन करणार नाही. मी दुपारच्या नंतर भोजन करणार नाही. कारण अरहंतजन जे असतात ते अवेळी भोजन करत नाही, दुपारच्या नंतर भोजन करत नाही. ते एक आहारी असतात, एकदाच ते भोजन करतात. त्याप्रमाणे मी सुद्धा आज हा जो शील आहे तो पाळतो. कशा प्रकारे पाळतो? मी सुद्धा आज एक वेळा जेवण करेन, दुपारच्या नंतर जेवण करणार नाही, अवेळी भोजन करणार नाही. आणि संध्याकाळी जर वाटलास तर फलाहार घेऊ शकतो. परंतु मी प्रयत्न करणार की आज ज्याप्रमाणे एकदाच भोजन करतात अरहंत लोक, त्याप्रमाणे मी सुद्धा आज ह्या शीलाचं पालन करण्याचा माझ्या परीने पूर्णतया प्रयत्न करतो. असा उपासक आणि उपासिका प्रतिज्ञा करत असतात. त्यानंतर नच गीत वादित विसुक दसनम माला गंध विलेपन धारण मंडन विभूषणठाणा वेरमणी सिक्खापदं समाधियामी. नाच, गाणी, नृत्य, तमाशे, सिनेमे हे जे मनाला मोहित करणारे, मनाची तृष्णा वाढवणारे, अशा वस्तूपासून मी आज अलिप्त राहीन. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचे माला, गंध, कोणत्याही प्रकारचे सुगंधित अत्र मी आज लावणार नाही.
अशा प्रकारे की अरहंतजन आपल्या संपूर्ण जीवनपर्यंत ह्या प्रकारचे मनोरंजनात्मक कार्यक्रमापासून स्वतःला लांब ठेवतात. त्या मोहामध्ये ते अडकत नाही. ते कधीही माळा घालत नाही, कुठं शरीराला गंध लावत नाही, दागदागिने घालत नाही. त्याप्रमाणे मी सुद्धा त्यांच्यासारखं आचरण करायचे आहे ना मला. तर मी सुद्धा आज सिनेमे, नाटक, नृत्य ह्यापासून अलिप्त राहीन. मनोरंजनात्मक कार्यक्रम मी पाहणार नाही. त्याचप्रमाणे माळा, गंध धारण ह्या सगळ्या गोष्टीपासून मी अलिप्त राहीन. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी दागदागिने घालणार नाही. तो जो मोह आहे दागदागिनेचा, आज तरी मी बाजूला ठेवतो. आणि अशा प्रकारे तो ह्या शीलाचे पालन करण्यासाठी तयार होतो. आणि त्याच्यानंतर शील आहे उच्चासयना, महासयना, वेरमणी, सिक्खापदं समादियामी. उच्चासयना म्हणजे उंच आसनावरती, गद्देदार आसनावरती, मौल्यवान आसनावरती, मोठे पलंगावरती मी झोपणार नाही. का? कारण की अरहंतजन जे आहेत, आपला धार्मिक विकास कसा होईल, तो उत्तरोत्तर कसा वाढत जाईल आणि ह्या विरक्ती भावनेमध्ये मी कथा पुष्ट होत जाईल, अशी भावना ठेवून अरहंतजन सुद्धा कधीही ह्या शीलाचे पालन करतात. उंच आसनावर, मौल्यवान आसनावर, गद्देदार आसनावर झोपत नाही, बसत नाही. ते खाली आसन टाकून बसतात. खाली बसण्याला ते प्राधान्य देतात. त्याप्रमाणे मी सुद्धा फार उंच, मौल्यवान, गद्देदार आसनावर बसणार नाही, झोपणार नाही. आजच्या दिवशी तरी मला खाली झोपू दे, खाली हांतरून झोपू दे. अशा प्रकारे हा शील आहे. आणि ह्या शीलाचे पालन जे अष्टशील उपोषण व्रत धारण करतात ते उपासक उपासिका घेत असतात. तर आज आपण कशा प्रकारे 8 शील आहेत आणि त्याला कशा प्रकारे घेतल्या पाहिजेत, त्याची भावना कशा प्रकारे केल्या पाहिजेत, हे जाणण्याचा प्रयत्न केलेलो आहोत. दुसरा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या वस्तीमध्ये विहार आहेत पण बौद्ध भिक्षू आणि भिक्षुणी नाही आहेत, अष्टशील उपोषण व्रत कुणाकडून घ्यायच्या? अच्छा, विहारसुद्धा खूप लांब आहे, तिथं सुद्धा जाता येत नाही. तर ज्या उपासकांनी उपासिकांना अष्टशील उपोषण व्रत घ्यायचे आहे ते स्वतः अष्टशील उपोषण व्रत घेऊ शकतात. सकाळी सकाळी आपले सर्व कामं करून भगवंतासमोर बसून अष्टशील उपोषण व्रताची गाथा स्वतः म्हणून ते घेऊ शकतात. आणि ते कशा प्रकारे म्हणायची आहे ते आपण जाणून घ्या. दोन्ही हात जोडून आपण ती अष्टशील गाथा घ्यायची आहे. साधू 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 नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स.
बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि, अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि, अब्रह्मचर्या वेरमणि सिक्खापदं समादियामि, मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि, सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि, विकालभोजना वेरमणि सिक्खापदं समादियामि, नच गीत वादित विसुक दशनं माला गंध विलेपन धारण मंडन विभूषणठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि, उच्चासना महासना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। तसं भरपूर उपासिकांना माहीत आहे अष्टशील, परंतु अनेक उपासक आणि उपासिका आहेत ज्यांना माहीत नाही. त्यांच्यासाठी ही विशेष माहिती देण्याच्या इथे आपण उहापोह केलेलो आहोत. आणि उद्या मोठा महत्त्वपूर्ण आपण विषय घेणार आहोत की अष्टशील उपोषित व्रत कशा प्रकारे पालन करतात, कोणकोणते त्यांचे प्रकार आहेत आणि कोणते अष्टशील उपोषित व्रत पालन केल्याने आपल्याला किती लाभ होत असते आणि कोणते पालन केल्याने त्याचा आपल्याला बेनिफिट मिळत असते. तर उद्या आपण ते पाहणार आहोत. तर उपासक आणि उपासिकांनो, आपण सर्वांना खूप सुख शांती लाभो, यश वैभव लाभो, आपला घर सर्व धनधान्य संपन्न राहो, बुद्ध धम्म आणि संघाच्या प्रतापाने आपल्यावरती कोणती आपत्ती विपत्ती नाही हो, आपला मंगल आणि कल्याण हो, अशी मी मंगल मैत्री आपल्या सर्वांना देतो. आपल्या सर्वांच्या मंगल हो. सब्बे सत्ता सुखी होन्तु, सब्बे सत्ता सुखी होन्तु, सब्बे सत्ता सुखी होन्तु. नमो बुद्धाय. जय भीम. ज्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.